नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील खोलेश्वर जीनियस इंग्लिश स्कूल CBSE अभ्यासक्रम असलेल्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृह अंबाजोगाई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. हे स्नेहसंमेलन 2 सत्रामध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्राच्या कार्यक्रमात बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोलेश्वर शैक्षणिक संकुलचे कार्यवाह किरण कोदरकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख अतिथी म्हणून भेल सेकंडरी स्कूल परळी वैजनाथ येथील प्राचार्य गिरीश ठाकूर, अखिल भारतीय दीनदयाळ संशोधन केंद्र नवी दिल्लीचे सदस्य डॉक्टर नितीन धर्मराव, त्याचबरोबर यावेळी व्यासपीठावर केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉक्टर कल्पना चौसाळकर, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राम कुलकर्णी, खोलेश्वर जीनियस इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉक्टर गोपाळराव चौसाळकर, शालेय समिती सदस्य डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, शालेय समिती सदस्य राहुल कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली पुष्कर व पर्यवेक्षक शेखर देशपांडे हेही मंचावर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर गोपाळराव चौसाळकर यांनी अधिक माहिती दिली. आपल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या संपूर्ण ह्या जीवनामध्ये हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे. आपली मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हे शताब्दी वर्ष आहे. 1925 मध्ये माननीय पूजनीय हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. आज आपण पाहतो की या 100 वर्षात संपूर्ण जगभरात या राष्ट्रीय विचाराच्या संघटनेचा संस्थेचा प्रसार झालेला आहे. संघाची स्थापना मुळातच राष्ट्रप्रेमाच्या अतीव कर्तव्य भावनेतून स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. राष्ट्राची सेवा करणं, आपलं सर्वस्व पणाला लावून राष्ट्रसेवा करणे, समाजामध्ये विविध अंगाने जनतेची सेवा करणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघाने विशेष कार्यक्रम आपणास दिला आहे, ज्यामध्ये 5 सूत्रांचा अंतर्भाव केलेला आहे. ज्यामध्ये कुटुंब प्रबोधन, आपल्या कुटुंबामध्ये आपण जर चांगल्या विचाराचं प्रबोधन केलं तर सर्व कुटुंब जर प्रगत झाली, उत्कर्षित झाली तर सर्व राष्ट्राचा विकास निश्चित होणार आहे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नितीन धर्मराव व गिरीश ठाकूर यांनीही प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले. स्वाभाविकरित्या स्नेहसंमेलन हे आनंदाचे क्षण असतात. मी पाहतो की सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपला पाल्य हा आणखी पुढे जावा, प्रथम क्रमांक त्यानेच कमवावा, प्रथम त्याच आला पाहिजे. सगळ्या क्षेत्रामध्ये, अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये आला पाहिजे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये आला पाहिजे. पण पालकांनी हेही समजलं पाहिजे की आपला मुलगा पहिला आला तर बाकीच्यांचंही कौतुक आपण केलं पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणी आपलाच मुलगा पहिला आला पाहिजे हा असा हट्ट आपण धरू नये. हे पालकांसाठी केवळ काही गोष्टी सांगण्यासाठी मी थांबलो आहे, उभारलो आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पालकांनी विशेषतः या आत्ताच्या या ज्याला आपण AIच्या युगामध्ये म्हणू, मुलांना थोडंसं स्क्रीनपासून लांब ठेवावं. यावेळी विद्यार्थ्यांना 300हून अधिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक, वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खरं तर ह्या संस्कार केंद्राचं जरी म्हणजे इंग्लिश मिडियम स्कूल असं नाव असलं तरी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचं वैशिष्ट्य काय, तर संस्काराद्वारे शिक्षण द्यायचं. फक्त इंग्लिश मिडियम किंवा CBSE पॅटर्न किंवा अशा पद्धतीचं नाही. म्हणून तुम्ही जर 2 शब्दांमध्ये फरक पाहिला, आपण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये काय म्हणतो, ॲन्युअल डे कल्चरल प्रोग्राम आहे, ॲन्युअल डे गॅदरिंग म्हणतो, आणि मराठीमध्ये स्नेहसंमेलन म्हणतो. तुम्ही जर 2 शब्दांमध्ये फरक पाहिला तर तुम्हाला 2 कल्चर्समधला फरक जाणवेल. ही जी शाळा आहे ना,
ही अशा दोन कल्चर्सचं ब्लेंड आहे. आपल्याला इंग्रजी भाषा अपेक्षित आहे, इंग्रजी भाषा आलीच पाहिजे, जागतिक ज्ञान मिळवलंच पाहिजे. त्याचबरोबर संस्कारक्षम वातावरणाचा सुद्धा आपण लाभ घेतला पाहिजे. म्हणून हे खोलेश्वर जे जिनियस इंग्लिश स्कूल आहे ते इतरांपेक्षा वेगळं कसं ठरू शकेल भविष्यात, तर हे या दृष्टिकोनातून. या शाळेमध्ये शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्याचबरोबर खेळाच्याही स्पर्धेमध्ये विद्यार्थी प्रावीण्य घेत असून त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. तसेच यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही आपलं मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आप लोग सब अपने बच्चों को मोटिवेट करने के लिए आए हैं, क्योंकि आज उनको प्राइज़ मिलने वाला है. अलग अलग एक्टिविटीज़, स्पोर्ट्स एक्टिविटीज़ या एकेडमिक एक्टिविटीज़ जो स्कूल में हुई है, तो उन एक्टिविटीज़ में फर्स्ट, सेकंड, थर्ड रैंक जो भी आते बच्चे, तो एक कंपटीशन हुआ, उसमें प्राइज़ मिल रहा है. तो आप लोगों को एक अलग एक्साइटमेंट होता है, एक उत्साह आपके अंदर होता है कि मेरा बच्चा फर्स्ट आया. इसलिए आप लोग यहाँ पर उसको प्रोत्साहित करने के लिए यहाँ उपस्थित हुए. लेकिन अगर मैं अपनी बात करूँ तो इस फील्ड में, एजुकेशन की फील्ड में लगभग 20 साल से मैं काम कर रहा हूँ. या कार्यक्रमानंतर शेखर देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन अंकिता जोशी यांनी केले, तर सरिता दीक्षित यांनी कल्याण मंत्र घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक आणि महिला पुरुष यांची मोठी उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडेसह यशराज अवताडे, अंबाजोगाई.